नमस्कार मित्रांनो, मी वैभव चैतन्य ऑटो केअर सेंटर नाशिक. आज आपल्याकडे आलेली जिपटर, यामध्ये प्रॉब्लेम असा आहे या जिपटरचा की हिचं ऑइल लिकेजची कंप्लेंट होती. कस्टमर सांगत होते की त्यांच्या पोर्चमध्ये ऑइल हे लिकेज मिळत होतं. तर त्या संदर्भात आपण ऑइल वगैरे चेक केलेलं आहे. तर बघूया, यामध्ये आपण खालनं चेक केलं असता ऑइल लिकेज हे आपल्याला खाली आलेलं दिसत आहे. तर आपण आता पुढे क्लच कवर वगैरे रिमूव्ह करून त्यानंतर चेक करूया की कशा पद्धतीने ऑइल लिकेज वगैरे यामध्ये आहे. नेमकं ऑइल सीलमधनं ऑइल लिकेज होतं आहे की ओरिंगमधनं होतं आहे ते बघूया. क्लच कवर आता आपण काढून घेतलं आहे मित्रांनो, बघू शकतो. यामध्ये जुना जो बेल्ट होता जो खराब झालेला, त्यांनी कुठंतरी चेंज केलेलं होतं कस्टमरनी. त्यातले काही तुकडे जसले तसे आतमध्ये होते. कदाचित समोरच्याने व्यवस्थितरित्या क्लीन केलेलं नव्हतं. आपण बघू शकता. आता आपण गिअर वगैरे काढून घेतलेला आहे. व्हेरिएटर बेल पण काढून घेतलेली आहे. आतमध्ये भरपूर ऑइल वगैरे, आणि त्यामध्ये असं डिटेक्ट झालेलं आहे का व्हेरिएटर रोलर पूर्णपणे कट झालेले आहेत. तर यामुळे पिकअपचाही प्रॉब्लेम येतो आहे. तर आपण कस्टमरशी बोलून घेऊया आणि त्यांना कन्व्हिन्स करूया की व्हेरिएटर रोलर नवीन टाकूया. हे बघू शकता आपण आतमध्ये कशा पद्धतीने ऑइल लिकेज झालेलं आहे. हे बघू शकता, ओरिंगपाशी पण लिकेज आहे आणि वरती ऑइल सीलपाशी पण लिकेज आहे. यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या दिसतं आहे पूर्ण केसिंगमध्ये ऑइल स्पिरिट झालेलं आहे. प्लेट काढून घेऊया मित्रांनो. त्याचे 3 8 नंबरचे बोल्ट आहे ते खोलून घेऊया. प्लेट काढताना मित्रांनो काळजी घेण्यात यावी की इक्वली दोन्ही बाजूनी ओढून घेण्यात यावी. आपण ऑइल काढून घेऊया सर्वात प्रथम, कारण की नवीन ऑइल आणण्यासाठी आपल्याला ऑइल नंबर लागेल मित्रांनो. आणि ओरिंग पण सॅम्पलला घेऊन जाऊया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला डिटेक्ट झालेला आहे की प्रॉब्लेम हा आपल्या प्लेटच्या ओरिंग आणि ऑइलमध्ये होता. तर आपण ते नवीन टाकूया आणि त्यामुळे जे व्हेरिएटर रोलर खराब झालेले आहे तर ते पण नवीन टाकून देऊया. मग सर्वात प्रथम आता आपण क्लच केसिंग आणि प्लेट वगैरे क्लीन करून घेऊया. ठीक आहे मित्रांनो. आता यामध्ये आपण जे नवीन व्हेरिएटर रोलर आहे मित्रांनो ते नवीन आणलेले आहे. आणि व्हिडिओमध्ये पण आपण बघू शकतो की जुने जे व्हेरिएटर रोलर आहे हे एका बाजूने पूर्णपणे घासलेले, फ्लॅट झालेले. त्यामुळे ते प्रॉपर वर्किंग करत नाही. क्लचमध्ये व्हायब्रेशन्स येतात, त्याच्यानंतर पिकअपवरती इफेक्ट पडतो. सेकंडली ॲव्हरेज पण आपला कमी होतो. आणि त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हाच होता की ऑइल लिकेज असल्या कारणास्तव पूर्ण क्लच हा ऑइली झालेला होता. त्यामुळे पिकअपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत होता. आता आपण प्लेटचं ऑइल सील पण नवीन लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरून जी प्लेटला ओरिंग येते ती पण नवीन लावून घेतलेली आहे. प्रिकॉशन्स म्हणून आपण 3 बॉन्ड पण ॲप्लाय करतो मित्रांनो. यामध्ये फरक हा पडतो की ज्यावेळेस आपण प्लेट फिटिंग करतो त्यावेळेस ओरिंग पण कटिंग होण्याचे चान्सेस 99% राहत नाही आणि ऑइल लिकेज होण्याचे पण प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. त्यामुळे शक्यतो कॉईल प्लेटला म्हणजे क्रँकिटची जी प्लेट असते त्याला आपण 3 बॉन्ड हा ॲप्लाय करतो मित्रांनो. इतर जागेवर नाही करणार पण त्या ठिकाणी तर नक्की करणार. आणि सेकंडली आपण जसं बघतोय की आपण क्रँक केसिंग हे क्लीन केलं नाही मित्रांनो, कारण की आपण प्लेट आधी प्रॉब्लेम डिटेक्ट करण्यासाठी काढून घेतलेली होती. तर सुरुवातीला आपण असं करणार होतो की पूर्ण क्लीन करून घेणार होतो, पण नंतर डिसाईड केलं की क्रँक केस आहे नंतर क्लीन करूया, पहिले प्लेट फिटिंग करून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर आपण ड्रम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं मित्रांनो. क्लच लायनर पण रब करून घेतलेले आहे. आता फायनली प्लेट वगैरे फिटिंग करून झालेली होती. तर मग आपण त्यामध्ये पेट्रोलने प्रॉपर क्लीन करून घेऊया मस्त छान असं, जेणेकरून आपल्याला पुन्हा ऑइल लिकेज होतं आहे की नाही ते पण चेक करायला सोपं जातं. नाही तर एवढ्या घाणीमध्ये आणि एवढ्या ऑइलमध्ये लिकेज कुठनं होतं आहे हे पण लक्षात येत नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मित्रांनो की हा ड्राय क्लच आहे. ड्राय क्लचमध्ये कुठल्याही प्रकारे ऑइल हे नकोच पाहिजे. नॉर्मल प्रमाणात तुम्ही ग्रीस वगैरे ॲप्लाय करू शकता, पण ऑइल तुम्ही त्यामध्ये ॲप्लाय करू नाही शकत. ते जर क्लच शूवर आलं किंवा मग तुमचं व्हेरिएटर बॉडीवरती म्हणा किंवा बेल्टवर जर आलं तर तुमचा क्लच हा स्लिपेज होतो. त्यामुळे व्हायब्रेशन्स येतात, पिकअप तुमचा डाऊन होऊन जातो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यापुढे ठेवूनच ते काम करावं लागतं. सेकंडली क्लच कवर इतका जास्त प्रमाणात खराब झालेलं आहे, खूप दिवसापासून लक्षात असेल. तर त्याच्यासाठी आपण पेट्रोलने पण क्लीन केलं आणि सेकंडली पाण्याने प्रेशर मारून प्रॉपर क्लीन करून घेतलं की जेणेकरून जे आपले पार्ट्स असतात त्यामध्ये जी ऑइल वगैरे गेलेलं असतं ते पूर्णपणे प्रॉपर क्लीन होऊन जाईल. व्यवस्थितरित्या पाणी मारून घेतल्यानंतर आपण त्याला एअर वगैरे मारून घेऊ. तर यासाठी की जे बारीक बारीक पार्ट्स असतात छोटे चाळीचे, त्यामध्ये जे पाणी वगैरे गेलेलं असतं ते प्रॉपर निघून जातं. आता आपण व्हेरिएटर बॉडीमध्ये हलक्या प्रमाणात ग्रीस ॲप्लाय करून घेऊ, जेणेकरून व्हेरिएटर रोलर हे स्मूथली एक्सपांड होतो मित्रांनो. जेणेकरून आपला पिकअप आणि ॲव्हरेजवरती त्याचा चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. पण एवढं पण जास्त प्रमाणात ग्रीस लावायचं नसतं मित्रांनो, की ते जो गाडी सुरू करण्यात येईल ते सगळं बाहेर ग्रीस फेकलं जातं केसिंगमध्ये. आणि तेच ग्रीस मग नंतरून आपल्या बेल्टवर प्लस व्हेरिएटर बेलवरती, क्लच बेलवरती, या सगळ्या बेल्ट्सवरती ॲप्लाय होतं आणि ते मग झाल्यानंतरून मग ते सगळं स्लिपेज होतो, क्लच परफॉर्मन्स झिरो होऊन जातो. त्यामुळे लिमिटेड प्रमाणामध्ये ग्रीस वापरलं पाहिजे. आणि जो क्रँकचा बोल्ट आपण बघतो मित्रांनो, याचे थ्रेड पण उलटे असतात. नॉर्मली बोल्ट हे क्लॉकवाईज आपले टाईट होतात, अँटी क्लॉकवाईज खोलतात. पण या केसमध्ये आपलं अपोजिट आहे की तुमचा अँटी क्लॉकवाईज जर तुम्ही बोल्ट खोलण्याचा प्रयत्न करताय तर तो टाईट होईल आणि क्लॉकवाईज फिरवल्यास तो बोल्ट आपला खोलल्या जाईल. ठीक आहे. आता जे आपलं किकचं कवर आहे त्याच्यामध्ये जे रॅचेट गिअर वगैरे, त्याला आपण चेन लूप वगैरे प्रॉपर मारून घेऊया, जेणेकरून किक आपली स्मूथली ऑपरेट होईल. बऱ्याच केसेसमध्ये असं बघण्यात आलेलं आहे मित्रांनो की शक्यतो कोणी सीव्हीटी क्लच ड्राईव्हची किक जास्त करून यूज करत नाही, त्यामुळे ती हमेशा जामच मिळते कारण इतका वापर होत नाही, त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. तर दिवसातून एक दोनदा तरी किकवरती गाडी चालू करायला पाहिजे. आता आपण गाडी वगैरे सुरू करून पण बघितली, त्यात पण कुठल्या प्रकारे ऑइल लिकेज वगैरे आपल्याला मिळालेलं नाही आहे. फायनली आपली गाडी डन झालेली. तर मग आता आपण किक कवर पण फिटिंग करून घेऊया. किक कवर फिटिंग झाल्यानंतर मित्रांनो इंजिन ऑइलचे लेवल पण आपण चेक करून घेऊया एकदा, कारण की ऑइल पण बऱ्या प्रकारे लिकेज होतो. आता आपण ऑइलचे लेवल बघितले मित्रांनो, हलक्या प्रमाणात ऑइलचे लेवल कमी होते. त्याच्यात आपण 50 ते 100 ml ऑइल टॉपअप करून घेतलेलं आहे, म्हणजे पुढे भविष्यात कस्टमरला त्याचा काही प्रॉब्लेम नाही नको ऑइल लेवलच्या ह्याच्यामुळे. इंजिन स्मूथली सुरू झालेलं आहे आपलं आणि व्हायब्रेशन्स पण जागेवर सुरू केल्यावर येत नाही. आता आपण गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊया फायनली आणि गाडी कस्टमरला देऊन देऊया. अशा प्रकारे आपली गाडी फायनल झाली.